एका तरुणाचा बळी गेला, तर बीडमध्ये एका दलित वॉचमनला मारहाण झाली म्हणून एक तरुण सरपंच त्यामध्ये पडला आणि त्याचे अपहरण हत्या झाली. हे सगळं प्रकरण तुम्हाला माहीत आहे. मात्र आता बीडमध्ये येत्या परवा दिवशी म्हणजे एक दिवसानंतर एक फार मोठ्या मोर्चाचं आयोजन लोकांनी केलेलं आहे. आता या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मनोजदादा जरांगे पाटील आहेत. दादा, बीडची घटना आहे विधानसभेत, त्याच्यावर बरीच चर्चा झाली, काही लोक अटक झाली, SIT निर्माण झालं, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तरी 28 तारखेला एक मोर्चाचं आयोजन केलं, त्या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा जाणार आहे. हा मोर्चा काढण्यामागचा उद्देश काय? नाही, शेवटी न्याय जर लवकर सरकार देणार नसतं, मुख्यमंत्री गृहमंत्री सांगूनही जर ऐकत नसतील गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळवून देणार नसतं, शेवटी मग आता जनतेला न्यायासाठी रस्त्यावरती यावं लागणार. पण मी रात्रीही सांगितलं मसाजो गावातून की मुख्यमंत्री साहेबांवरती अपेक्षा आशा आहेत समाजाच्या, ते पूर्ण करतील. परंतु कुठंतरी दिसतंय की लक्ष दिलं जात नाही, जाणून बुजून आरोपीला पाठीशी घातलं जातं. याला पकडायला इतका वेळ लागत नाही, एवढे काय कोणी हे नाही आहेत पकडायला, मोठमोठाले पकडतात पोलीस. हे तर काय चिल्लर आहे, तू एकदम चिल्लर आहे. वाटतं फक्त हे फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिणारे लोक आहेत. त्यांना मराठ्यावर कोणी टीका केली की त्याच्या बाजूने यांच्या कमेंट असतात, आमच्या विरोधात कोणी टीका केल्या यांच्या लोकांच्या तिकडून कमेंट असत्या, आमच्याला सपोर्ट करा, तमक्याला सपोर्ट करा. म्हणजे लोकाला भरीवर घालणारे लोक आहेत हे. म्हणजे हे लय पळकुटे आहेत, हे धाडशी लोक नाही आहे, हे पळकुटे आहेत. पण हे कमेंटवर जगते, फेसबुकवर, सोशल मीडियावर. कुणी आमच्या विरोधात बोलला की त्याला कमेंट करायच्या. म्हणजे जसं काय जो आमच्यावर टीका करतो त्याला वाटलं पाहिजे लय जनता आहे माय मागं, तो आहे माग कोणी आधी बघत जा बोलणारा नाही, तुझ्या मागं कोण आहे काय आहे, कोण करतायत कमेंट. आपले लोक नाही करत, ते आपल्या विरोधात जास्त फाकावं म्हणून ते फक्त सपोर्ट म्हणून दाटूमुटीच्या कमेंट करते, खऱ्या नाही करत. कारण ते कमेंट करणारे ते कोणाचेच नाही होऊ शकत, टीका करणारे थोडं समजून घेतलं पाहिजे. म्हणून आता शेवटी हे लोकच असे की हे दहशत माजवणार, दारू फिरू पिऊन धिंगाणा घालणार चौकात इकडं तिकडं, हे कुठाने करणार. आणि लोक कसे असतात, इज्जतदार असतात, जाऊ दे बाबा, एकदा जाऊन दे, दोनदा जाऊन दे. आता किती दिवस जाऊन देते, किती दिवस जाऊन देते. तुम्ही गाव खेड्यात दादागिरी करणार, तुम्ही शहरात दादागिरी करणार, तुम्ही तालुक्यात दादागिरी करणार, तुम्ही कुठल्या शासकीय ऑफिससमोर दादागिरी करणार. किती दिवस लोक सहन करणार. थोडं एक दोन वेळेस ठीक असतं बघ, बाजाराच्या गल्ल्यात दादागिरी करते, बैलाच्या बाजारात दादागिरी करतील, पुढे ऊस तोडायला गेले दादागिरी करतील. मग हे भंगार चाळे लोक किती दिवस सहन करतात. कारण हे संयमी समाज आहे, दमदार आहे. आणि एकदा बी ठरला ना हाताखालूनच काढतो, ते किती दिवस सहन करणार. म्हणून 28 तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा काढायचं समाजाने न्यायासाठी ठरवलं. पंडित, जसं तुम्ही म्हणताय ते मलाही समजतं की जिथं न्याय भेटत नसेल तो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला, संविधानाने अधिकार दिले, त्याच्या विरोधात रस्त्यावर लोकशाही पद्धतीनं येणार. परंतु आता या मोर्चाच्या बद्दल चर्चा होऊन सुरू झालेली आहे की या मोर्चामुळं आणखी वातावरण बिघडू शकतं दोन समाजामध्ये. आता हे कोण म्हणतंय असं, आता हे आमच्या माणसात मारून टाकायला लागलेत. कोण आहे ते शहाणा, कोण म्हणतो वातावरण बिघडणार आहे. यांनी कोणचं वातावरण नीट ठेवलंय. आज नाही 25-30 वर्षापासून सुरू आहे. लोकांची काही सीमा असते. आता तुम्ही सारखंच करत राहाल, त्याला पायली भरली म्हणतात. मग ती यांची पायली भरली, आता यांची आता पायली भरली. लोक 25-25, 30-30 वर्षापासून सहन करायला लागले. किती दिवस. अरे तुम्ही गल्ल्या बोळा सुद्धा माजल्यासारखं करायचं, बोलायचं, भाषा तुमची उघरट काहीतरी असतं ना. शेवटी किती दिवस सहन करायचं हे आता समाज ठरवतो. म्हणून 28 तारखेला जनतेनं मोर्चा ठेवला आहे. आणि संतोष देशमुख भैयांच्या मुलीनं आव्हान केलं की माझ्या बापाच्या न्यायासाठी महिलांनी आणि सगळ्या जनतेने या. मग आता इथं राजकारण कुणी करायचं नाही. मी रात्री ते सांगितलं, पुन्हा तेच सांगतो, कोणी याच्यात राजकारण करायचं